नमस्कार, कीर्तीज किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक। प्रथम सारणासाठी लागणारे साहित्य पाहू। 1 कप खोवलेला नारळ, अर्धा कप किसलेला गूळ, 1 चमचा भाजलेली खसखस, 2 चमचे काजू, बदाम व पिस्ता यांचे बारीक तुकडे करून घेतले, केसर, अर्धा चमचा वेलची पावडर। सारण तयार करण्यासाठी कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालू, यात खोवलेला नारळ व गूळ घालून 3 ते 4 मिनिट परतून घेऊ। गुळाचे पाणी आटेपर्यंत मिश्रण परतून घेऊ। 3 ते 4 मिनिटांनंतर यात काजू, बदाम व पिस्त्याचे तुकडे घालू। हे नाही घातले तरी चालेल। आता खसखस घालू। सारण तयार करत असताना गॅस लो टू मीडियम ठेवायचा। आता सारण तयार आहे। शेवटी वेलची पावडर घालायची व गॅस बंद करायचा। सारण थंड होते तोपर्यंत मोदकासाठी उकड करून घेऊ। उकड करण्यासाठी 1 कप तांदळाचे पीठ, 1 कप पाणी व पाव चमचा मीठ। मेजरिंग कप नसतील तर पसरट आकाराच्या एकाच वाटीने मोजून घ्या। पाणी गरम झाल्यावर मीठ घालू, 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा दूध घालायचे। दुधामुळे मोदक पांढरे होतात। पाण्याला उकळी आल्यानंतर यात तांदळाचे पीठ घालू। 2 मिनिट एकसारखे हलवत मिक्स करून घ्यायचे। 2 मिनिट झाले की गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून 15 मिनिट असेच झाकून ठेवायचे। 15 मिनिट झाले की उकड गरम असताना स्मॅशरने किंवा तांब्याने एकजीव करून घ्यायची। कोमट झाल्यानंतर हाताला तूप लावून मळून घेऊ। गोळा केल्यानंतर चिरा पडत नाहीत, म्हणजे मोदकासाठी उकड तयार आहे। इथे मी छोटा गोळा घेतला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा घेऊ शकता। पिठाचा हात लावत किंवा तूप लावून हाताने पारी बनवायची। हे तुम्ही लाटूनही घेऊ शकता। लाटण्याला पीठ लावून लाटायचे, म्हणजे उकड चिकटणार नाही। पारी सर्व बाजूंनी एकसारखी करायची, म्हणजे मोदक तुटणार नाहीत। आता पारी तयार आहे। याला कळ्या पाडून घेऊ। कळ्या पाडत असताना अशा पद्धतीने बोटांनी दाबून घडी करायची। एका बोटाच्या अंतराने पाकळ्या करायच्या। यामध्ये 1 ते 1.5 चमचा सारण भरून घेऊ। सर्व पाकळ्या एकाच बाजूला करून गोल फिरवत एकत्र करून बंद करायच्या आणि मोदकाचा आकार द्यायचा। अशाच पद्धतीने सर्व मोदक करून घेऊ। आता मोदक तयार झाले असेल तर मोदक उकडायला ठेवूया। त्यासाठी मी डिशवर सुती कापड ठेवले आहे। डिशला तूप लावूनही ठेवता येते। आता स्टीमरमध्ये पाणी गरम झाले आहे। 15 मिनिटांसाठी मोदक उकडायला ठेवू। 15 मिनिट झाले आहेत। मोदक छान उकडले आहेत। एकदा नक्की करून पहा। रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।